कशा संदर्भात निवेदन दिले? आज जे आहे तर तंजीम इंसाफ आणि अखिल भारतीय दलित अन्याय संघ समितीतर्फे या ठिकाणी आम्ही शहर पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार दिलेली आहे, एक निवेदन दिलेलं आहे। गेल्या 3 ते 4 महिन्यापासून जे आहे तर भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या हे जे आहे तर सिल्लोडमध्ये येऊन इथे वातावरण बिघडवण्याचं काम गेल्या 3 महिन्यापासून करत आहे। सिल्लोड शहरामध्ये व तालुक्यामध्ये अवैधरित्या जे आहे तर बांगलादेशी लोक राहतात असा त्यांनी आरोप केला होता आणि यामध्ये त्यांनी जे 4740 हे जे बांगलादेशी सिल्लोड तालुक्यामध्ये राहतात असं त्यांनी आरोप केला होता। आणि हा आरोप केल्यानंतर त्यांनी जे आहे तर इथले एसडीएम असेल, नगर परिषद प्रशासन असेल किंवा तहसील प्रशासन यांच्याकडे जे आहे तर मागणी केली होती की तुम्ही किती प्रमाणपत्र दिलेले आहे, तर ते सर्व प्रमाणपत्र घेऊन त्यांनी जे आहे तर त्यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये जे आहे तर शहर पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी जे आहे तर एक तक्रार दाखल केली होती की सिल्लोड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहे तर बांगलादेशी लोक राहतात, घुसपेटे राहतात। मग यानंतर जे आहे तर एसडीएम आणि नगर परिषद आणि तहसील प्रशासनाच्या मार्फत जे 4740 लोक होते त्यांची जे आहे तर प्रमाणपत्राची तपासणी करण्यात आली। यामध्ये जे आहे तर एक बी जे आहे तर बांगलादेशी नागरिक सापडलेला नाही। एका प्रकारे जे आहे तर किरीट सोमय्या यांनी जे आहे तर जे देशभक्त मुसलमान आहे, ज्यांनी जे आहे तर देशासाठी जे आहे तर बलिदान दिलेलं आहे, ज्यांच्या पूर्वजांनी बलिदान दिलेलं आहे, अशा देशभक्त मुसलमानांना जे आहे तर बांगलादेशी म्हणून त्यांनी जे आहे तर एक प्रकारे मुसलमानांना अपमानित करण्याचं काम या ठिकाणी किरीट सोमय्या यांनी केलेलं आहे। तर आमची एक मागणी आहे की त्यांनी किरीट सोमय्या यांनी जे तर प्रशासनाला फसवलं असं मुसलमान समाजावर आणि मुस्लिम धर्मावर जे त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे। तर म्हणून या ठिकाणी त्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी या ठिकाणी आम्ही जे तर या ठिकाणी आम्ही एक निवेदन दिलेलं आहे। जर किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर भविष्यामध्ये जे आहे तर तंजीम इंसाफ आणि दलित मुस्लिम अधिकार संघर्ष समिती हे जे आहे तर मोठ्या प्रमाणावर इथे आंदोलन करणार आहेत। कारण की भारतीय जनता पक्ष आणि RSS यांनी ज्या प्रकारे देशामध्ये जे वातावरण बिघडवण्याचं काम ते करत आहेत, मुस्लिम समाजाला आणि दलित समाजाला आणि आदिवासी समाजाला टार्गेट करण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि RSS मार्फत होत आहे। आणि विशेष करून सिल्लोडमधील काही समाजकंटक जातीवादी लोक किरीट सोमय्या यांना चुकीची माहिती देऊन इथे त्यांच्या राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम जे आहे तर इथले जे स्थानिक जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात ते हिंदुत्ववादी लोक जे आहेत तर किरीट सोमय्या यांना चुकीची माहिती देऊन जे आहे तर त्यांची राजकीय पोळी भाजून घेण्याचे या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। म्हणून मी किरीट सोमय्या यांना आवाहन करतो की त्यांनी जे आहे तर 4740 बांगलादेशी सिल्लोड तालुक्यामध्ये राहतात असा जे तर आरोप त्यांनी केला होता, ते आरोप त्यांनी सिद्ध केला पाहिजे। कारण की आपण बघितलं आहे स्टंटसाठी हा स्टंटबाजी करण्यासाठी हा माणूस काय बी करता। या अगोदर त्यांनी अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, हसन मुश्रीफवर आरोप केले होते, अनेक लोकांवर त्यांनी आरोप केले होते, ते आरोप सिद्ध झालेले नाहीत। म्हणून फक्त हा परिस्थिती मिळवण्यासाठी जे आहे तर किरीट सोमय्या यांनी जे तर मुसलमान लोकांना टार्गेट करण्याचा या सिल्लोड तालुक्याचे मुस्लिम लोकांना टार्गेट करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। या घटनेचा मी निषेध करतो। जर भविष्यामध्ये किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही जे आहे तर लोकशाही मार्गाने जे आहे तर आम्ही आंदोलन करू। ज्या देशभक्त मुसलमानावर बांगलादेशी म्हणून किरीट सोमय्या यांनी जे आहे तर या देशभक्त मुसलमानांना अपमानित करण्याचं काम केला, त्यामुळे जे आहे तर माझे दुसरे जे समाज बांधव आहे, दुसरे धर्माचे जे लोक आहे, आज मुस्लिम समाजाकडे जे आहे तर संशयाच्या नजरेने बघत आहे की हे बांगलादेशी तर नाही। या प्रकारे हिंदू मुसलमान ते निर्माण करून जे करण्याचं काम किरीट सोमय्या करत आहे। जे देशभक्त मुसलमान आहे आणि हे जे गोडसेची औलाद, हे गोडसेची किरीट सोमय्या हा गोडसेची औलाद आहे, सावरकरची औलाद आहे। आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गोडसे कोण होता? गोडसे हा भारत देशामधील पहिला आतंकवादी होता ज्यांनी ज्या महात्मा गांधीची हत्या केली होती। आणि सावरकर यांनी सात अंग्रेजांना माफी मागली होती। हा त्यांचे विचाराचे लोक आहे, भाजपचे लोक आणि RSS लोक आहे। हे जे आहेत तर गोडसे आणि सावरकरला मानणारे लोक आहेत। म्हणून जे आहे तर भविष्यामध्ये जर सिल्लोड तालुक्यामध्ये काही अनुचित प्रकार घडत असेल तर याला सर्वस्वी जबाबदार जे आहेत किरीट सोमय्या आणि त्याला मदत करणारे स्थानिक भाजपचे नेते हे राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र। जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सिल्लोड शहरामध्ये 4720
बांगलादेशी राहतात असा आरोप केला होता. त्यांनी सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी संपूर्ण जन्मदाखल्याची आणि कागदपत्राची तपासणी केली. त्यांनी सिल्लोड शहरातील नगर परिषद असेल, तहसील कार्यालय असेल, या ठिकाणी त्याच्याकडे कोणतेही पद नसताना अधिकाऱ्यावर दबाव टाकून त्यांनी कागदपत्राची पडताळणी केली असता त्यामध्ये एकही बांगलादेशी आढळून आला नाही. केवळ सिल्लोड शहरामध्ये दलित, मुस्लिम आणि हिंदू हे भाईचाराप्रमाणे राहतात. हिंदूच्या सणामध्ये मुस्लिम सहभागी असतात, मुस्लिमाच्या सणामध्ये हिंदू दलित सहभागी असतात. दिवाळी असो, दसरा असो, रमजान ईद असो किंवा ईद असो, या ईदमध्ये सर्व हिंदू मुस्लिम या ठिकाणी आनंदाने राहतात आणि सर्व सहभागी होतात. परंतु केवळ आपल्या राजकीय द्वेषापोटी सिल्लोड शहरामध्ये येऊन हा जातीवादी मनोविकृती असलेला किरीट सोमय्या यांनी दलित, मुस्लिम आणि हिंदू मध्ये जाती तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जाणूनबुजून मुस्लिमांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मी या ठिकाणी दलित मुस्लिम अत्याचार पूर्ती समितीच्या वतीनं असे आवाहन करतो की किरीट सोमय्या यांनी या ठिकाणी कोणत्या प्रकारे या ठिकाणी सिल्लोड शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये बांगलादेशी राहतात असे निष्पन्न झाले नाही. म्हणून मी माननीय सिल्लोड शहरचे पोलीस निरीक्षक साहेब यांना विनंती करतो की किरीट सोमय्या याच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करावा आणि त्याला कडक शासन करावं. नसता आम्ही दलित मुस्लिम अत्याचार पूर्ती समितीच्या वतीने सिल्लोड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन छेडू, जेणेकरून अशा प्रकारचं कोणी कृत्य करणार नाही. अगर आपको हमारा ये वीडियो पसंद आया हो तो इसे लाइक और शेयर ज़रूर करें और हाँ, SC न्यूज़ को सब्सक्राइब और फॉलो करना ना भूलें. साथ ही बेल आइकन दबाएं ताकि कोई भी न्यूज़ आप मिस ना करें. तो जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए SC न्यूज़, खबर वही जो सच है.